सगळ्यांना विचारायचं आहे की हा जो कॅम्प या ठिकाणी घेत आहात तर नियम काय सांगतो तुम्हीच मला सांगा की कुठं हा हे जी काही सगळी प्रक्रिया आहे SIRची ती कुठं होणं अपेक्षित आहे, नियम सांगा. राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये देखील हे अर्ज भरले जात आहेत आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय. मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली निवडणूक आयोगाकडून SIR ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत BLOनी प्रत्येक घरोघरी जाऊन अर्ज भरून घेणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात असं होताना दिसत नाहीये. हे BLO एकतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये एखाद्या हॉलमध्ये हे अर्ज भरून घेत आहेत आणि त्याही पुढचं पाऊल म्हणजे चक्क या राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये देखील हे अर्ज भरले जात आहेत आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय की ही SIR मोहीम कितपत निष्पक्ष आहे. निवडणूक आयोगाच्या हे लक्षात येत नाहीये का. आम्ही पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती आहोत आणि या ठिकाणी लागलेला हा फ्लेक्स सगळं काही सांगून जातो आहे. या ठिकाणी कार्यालय आहे ते भाजपच्या नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांचं आणि आपण पाहतो आहोत फ्लेक्स लागलेला आहे की ज्यांना SIR मोहिमेच्या माध्यमातून आपलं नाव नोंद करायचं आहे. मतदार पडताळणी शिबिर त्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे आणि आपण आत्ता हे जे शिबिर चक्क या नगरसेविका असलेल्या गोसावी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलं आहे त्यामध्ये पोहोचणार आहोत. या ठिकाणी आपण हे जे लोक आहेत त्यांची या ठिकाणी नोंदणी करताना आपण पाहतो आहोत. ताई, तुम्ही नाव नोंद करायला आलेला आहात? हो. बरं, काय तुम्हाला अनुभव आलाय? नाव नोंद झालंय? चाललेलं आहे. तुम्ही याच भागात राहता? हो हो, याच भागात. आणि तुम्हाला या SIR मोहिमेबद्दल काय माहिती आहे? म्हणजे हे जे काही अर्ज आहेत ते घरोघरी येऊन भरणं अपेक्षित आहे की अशा पक्षाच्या कार्यालयामध्ये, काय तुम्हाला माहिती? दोन्ही पण योग्य वाटतात. बरं, म्हणजे ते नाही आपल्या घरापर्यंत पोहोचते तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावे. बरं. आपण या ज्या मॅडम 1-2 मिनिटे बोलाल तुमच्याशी? प्लीज 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 तिकडे बोला. तिकडे कोणाशी? तिकडे पण लाईनीत आहेत बघा, सगळेजण लाईनीत आहेत. नाही, मला BLOंशी बोलायचं. हो, BLO आहात, बरोबर आहे. तुम्ही BLO आहात. मॅडम, मला एवढं एक सांगा, तुमचं काम सुरू राहू द्या की ही जी मोहीम आहे तर त्या मोहिमेच्या अंतर्गत तुम्ही घरोघरी जाऊन ते अर्ज भरून घेणं अपेक्षित आहे. तेच करतोय सर, पण घरोघरी नाही येत ना. ही जागा कोणती? हे बघा, मला काम दुसऱ्यांशी बोला तुम्ही. आता तुमच्याशी दुसऱ्यांशी बोला. हे राजकीय पक्षाचं कार्यालय आहे. हे तुम्ही कोण आहात? BLO आहात? हां, बोला. आम्ही 207चा BLO आहे पर्वतीचा. पण माझ्याकडे जी यादी दिलेली ती अराउंड 1400 पीपल्सची आणि पूर्णपणे ॲड्रेस दिलेला नाही आपल्याला यादीमध्ये. तर जर पूर्णपणे ॲड्रेस नसेल, आता तुम्हाला फक्त मी सांगतो XYZ या एरियात जावा तुम्ही, तर आपल्याला पूर्णपणे ॲड्रेस नसेल तर आपण कसं काय पोहोचणार त्या संबंधित व्यक्तीपर्यंत? ही झाली तुमची अडचण yes. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही असं हे या ठिकाणी कॅम्प घेतोय. कॅम्प घेतोय. हो. पण हे राजकीय पक्षाचं कार्यालय आहे, नगरसेविका आहेत या. मग इथं कसं काय राजकीय घेताय? पक्षाचं कार्यालय म्हणून नाही घेतलेलं आहे आम्ही इथं शाळा म्हणून आलेलो आहे. ज्ञानगंगा अहो, शाळा इथे हे कार्यालय आहे ना, बाहेर बोर्ड लावलाय. ही व्यवस्था आपल्याला नगरसेवकांनी मी काय म्हणतो, हे आपलं देश हिताचं कार्यालय आहे म्हणून देशहिताचं कार्यालय हे निष्पक्ष पद्धतीने होणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणत्याच राजकीय पक्षाचा आक्षेप नाही. त्यांना फक्त BLA वगैरे प्रोव्हाइड करायची अनुमती दिलेली आहे. बरोबर आहे. मग तेच जे काही ठिकाण आहे तर ते जे आहे ते अशा ठिकाणी हवं की ज्या ठिकाणी ते निरपेक्ष असं ठिकाण हवं. ओके 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 हा, ओके ओके नाही म्हणत तुम्ही कळतंय मला तुम्ही म्हणतायत ते सर. चला, आपण आणखी पुढे बोलूयात. तुम्ही बरं, तर हे बघा, हे या ठिकाणी ज्या नगरसेविका आहेत त्यांचं कार्यालय आहे. आपण इथे आपण BLO आहात, आपण सगळे BLO आहात. मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे की हा जो कॅम्प या ठिकाणी घेत आहात तर नियम काय सांगतो तुम्हीच मला सांगा की कुठं हा हे जी काही सगळी प्रक्रिया आहे SIRची ती कुठं होणं अपेक्षित आहे, नियम सांगा मला. नाही, आता सध्या नंतर येऊ आपण. नियम सांगा मला, कुठं होणं अपेक्षित आहे?
आता सध्या इथे जेवढी लोक राहतात आहेत त्या भागातली लोक बऱ्यापैकी इथे येत आहेत ते. नियम सांगा, मी तुम्हाला विचारतोय नियम काय आहे तुमच्यासाठी? ही प्रक्रिया तुम्ही कुठे जाऊन पूर्ण करायची? आत्ता म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही घरोघरी जाऊन करायची आहे. आता हे कोणाचं एकाचं घर आहे का? नाही. बरं. पण दुसरी गोष्ट की आता घरोघरी जाऊन तुम्हाला शक्य नाही आहे, तुम्ही शिक्षक आहात बरोबर. या एका शिक्षकांनी अडचणी सांगितली की पत्ते नाही आहेत अडचणी, पत्ते नाही आहेत. पत्ते नाही आहेत. पत्ते नाही हा अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे नुसता घर क्रमांक दिलेला आहे, तो कुठे शोधायचा? फिजिकली शक्य आहे का? म्हणजे फिजिकली म्हणजे पत्ता अपूर्णच आहे, म्हणजे फक्त सिंहगड रोड एवढाच पत्ता दिलेला आहे आणि नाव. दाखवा मला एखादा पत्ता की ज्याच्यावरती फक्त सिंहगड रोड आहे. आहे पत्ता तसा? हे बघा आता इथे कसं विठ्ठल नगर हिंगणे खुर्द दिलंय, बाकी काहीच दिलेलं नाही. अमित विद्याधर जोशी विठ्ठल नगर हिंगणे खुर्द, बाकी घर क्रमांक घर क्रमांक, सोसायटीचा क्रमांक, फ्लॅट क्रमांक अजिबात नाहीये. आणि असं असेल तर शक्यच नाहीये ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं कुटुंब सापडणं. हा सापड इतका अपूर्ण पत्ता आहे. आणि निवडणूक आयोग निघालेला आहे मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यासाठी. तर हा सगळ्यात मोठा घोटाळा ठरू शकतो. हा एखाद्याला आरोप वाटेल, पण जर पत्ताच पूर्ण नाही तर त्या व्यक्तीला हे BLO शोधणार कसे? म्हणजे फक्त BLOनाच दोष देऊन उपयोग नाही. पत्ता अपूर्ण आहे. त्यानंतर अपेक्षा ही की त्या व्यक्तीने इथं येण्याची. आता पुढचा मुद्दा की तुम्ही हा जो कॅम्प आहे तर आता एका राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये घेतात, तर हे कसं काय? याला अनुमती नाही आहे. म्हणजे अनुमती नाहीये, परंतु राजकीय पक्षांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही, कारण की त्यांना घरोघरचे लोक माहिती असतात, म्हणून आम्ही त्यांची थोडीशी हेल्प घेतोय, असं आहे, बाकी काही नाही. नाही, पण आता निवडणूक आयोग तर हा निरपेक्ष आहे. त्या निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रिया निरपेक्ष असायला हवी. प्रक्रिया निरपेक्ष चालू आहे. ती जर एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात होत असेल तर ती निरपेक्ष असं म्हणायचं का? नाही, मदत म्हणून, हेल्प म्हणून फक्त आहे, बाकी दुसरा बाहेर बोर्ड लावलाय, हे कार्यालय आहे. आपण कोण आहात? 201 ते 227 BLO इथं बसलेत. तुमची सोय केली नागरिकांची. घरोघरी ही माणसं जाऊ शकतात, शाळा करतात. सकाळी शाळा 7 वाजता करून 11 वाजता येतात, संध्याकाळी 9 वाजता परत ते सगळं लोडिंग करायचं. एका ठिकाणी त्यांना कुठंतरी बसलं म्हणजे 50 माणसं येऊन इथं करतात. बरोबर. ही झाली BLOची अडचण. एकतर पत्ते पूर्ण नाहीत, त्यानंतर या BLOंना प्रत्येक घरामध्ये जाणं फिजिकली शक्य नाही. आणि असं असताना ही जी प्रक्रिया राबवली जाते आहे ती या राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये. इथे ज्या नगरसेविका आहेत, नाही, हे राजकीय पक्षाचं कार्यालय, या ठिकाणी बोर्ड आहे, या ठिकाणी राजकीय पक्षाचा बोर्ड आहे. प्रॉब्लेम काय होतो? लोकांची सोय होती हे मात्र आपण कोण आहात? आपण कोण आहात? नागरिक आहे. अच्छा, नागरिक आहात. नाही, काय आपलं नाव सांगा ना. काय आपलं नाव सांगा? नाही, आपलं नाव सांगा. रोडला बोर्ड लावल्यामुळं हो, रोडला बोर्ड आहे. नगरसेविका जे आहेत त्यांच्याकडून मेसेज आहे इथल्या भागातल्या लोकांना. हो, पाहिजे ना. मग ती प्रक्रिया नाही, ती प्रक्रिया निवडणूक आयोगाची राहत नाही. ती प्रक्रिया एका पक्षाची होऊन जाते. ती प्रक्रिया लोकांची सोय. यांनी समजा लोकांना निवडून दिले, त्यांनी काहीतरी सोय केली पाहिजे का नको? अच्छा, बरोबर का नाही? इथे आणि राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने ती सोय स्वीकारली पाहिजे. नाही, त्यांचा विषयच येत नाही. त्यांना घरोघरी जाणं शक्य नाही. नाही, BLO बद्दल सहानुभूतीचा आहे, तो विषय नाहीये. निवडणूक आयोगाने नाही, ते तुम्ही ठरवायचं. निवडणूक आयोग जो मुख्य असतील त्यांना तुम्ही बोलायचं. आता बरोबर तुम्ही बोलला. बोलायचं साहेब. नाही, मी त्यांनाच बोलतोय, तुम्हाला नाही बोलत. मी त्यांनाच बोलतोय की असं जर असेल तर मग ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे असं कसं म्हणायचं जे आहे ते. तर हे नागरिक आहेत. विषय नागरिकांचा नाही, विषय BLOचा नाही, विषय आहे तो निवडणूक आयोगाचा. ही SIRची प्रक्रिया कुठे घेतली जाते. आणि हे फक्त एक उदाहरण नाही आहे. पुण्यातल्या हिंगणे खुर्द भागामध्ये आम्ही आहोत. मात्र पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाते आहे. आणि पुण्याबरोबर इतरही शहरांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळतं आहे. तुमचं झालं? प्रक्रिया सुलभ आहे, काही अवघड झालं नाहीये. लोकांनी उगाच पॅनिक होऊन त्याच्यातून काही वादविवाद करायची गरज नाहीये. BLO घरी येऊन गेले 2दा. मला त्यांच्याकडून फोन आला, माझे फॉर्म भरून झाले. माझ्या पत्नीचं नाव चेंज होतं तरी त्यांच्याकडून व्यवस्थित मला सहकार्य मिळालं आणि आमचे सगळ्यांचे फॉर्म 2 दिवसात
अप्रूव्ह होऊन रजिस्टर छान. आपलं नाव? श्रीधर श्रीराम केळकर. अच्छा, तर केळकर काकांचे फॉर्म अतिशय योग्य पद्धतीनं भरून झालेले आहेत. आपण पुढे आणखी जे काही लोक आहेत तर त्यांच्याशी बोलूया. इथे हे बघा, हे भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांचं हे कार्यालय आहे. हा या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाचा बोर्ड आहे या ठिकाणी, आणि ही मंडप वगैरे टाकून त्यांनीच सोय केलेली आहे. इथे हे फॉर्म आहेत. आपण BLO आहात? अच्छा, कुठे शिक्षक आहात आपण? शिक्षक नाही, मी PMC मध्ये कामाला आहे, PMC पुणे मध्ये. महानगरपालिकेमध्ये. आणि मग आपल्याकडे काय जबाबदारी? म्हणजे BLO म्हणजे आपलं कार्ड दाखवा मला, म्हणजे मला मागण्याचा अधिकार नाही, फक्त माहितीसाठी मी विचारतोय. मला अधिकार नाही आहे, तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा, मी विचारतो आहोत फक्त. आता कार्ड नाही आहे, पण हे असं आमचं ॲप आहे. हा काय आहे? याच्यामध्ये ॲप आहे नाही, हे आमचं, app आहे BLO चं तुमचं, app आहे. हां. BLO चं. हां. नाही, पण तुम्ही BLO आहात. आता ह्या जशा हे शिक्षक होते, तर तसे तुम्ही कोण आहात? मी PMC मध्ये कामाला आहे, मी क्लार्क आहे PMC मध्ये, अच्छा. भवन रचना डिपार्टमेंटमध्ये. मग हे तुम्हाला पण हे काम आलेलं आहे? हो. बरं, पण मग हे कुठं करावं काम? म्हणजे एखाद्या शाळेत करावं? शाळा असेल तर हरकत नाही कोणाची, पण राजकीय पक्षाच्या कार्यालयात कसं काय? त्यावरती काय बोलू सर मी? आता आम्हाला तुमचे वरिष्ठ कोण आहेत? वरिष्ठ इथं नाही असतात, ते पर्वतीला असतात वरिष्ठ. इथे घेण्याचा निर्णय कोणी घेतला? वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे आम्ही आलो इथं. वरिष्ठांनी आदेश दिले आम्हाला इथं करायचं. वरिष्ठांनीच आदेश दिलेला. हो, त्याप्रमाणे आलो. तर हे म्हणजे आज होतंय पूर्ण काम हे सगळं? नाही, शक्यच नाही जेवढं पूर्ण होतं. बरं. जेवढी लोकं ते- घरोघरी जाणं शक्य नाहीये, म्हणजे आता आणखी काही BLOंशी आम्ही बोललो. तुम्ही BLO आहात? नाही, ते नागरिक आहेत. अच्छा, तुम्ही इथे राहता? इथं नाही, तिथे पाणी वगैरे राहिले. बरं, मग काय तुम्हाला अनुभव आला? तुमच्या घरी आले का BLO? काय झालं? नाही नाही, त्या अनुभवाबद्दल आता नाही काय बोलू शकत. हा? सगळे कामाला जाणार लोकांचं कोणी येतंय घरी, हे आलं तर आम्ही घरी जाऊन नसतो. तुमच्या घरी घरगुती आलते कामाला घरी, पण जातात आता लोक. ते येतो म्हणले ना ताई म्हणली कधी हे आले असते ना आमच्या घरी, पण कसं आहे आम्ही बाहेर कामाला असल्यामुळे तुम्ही? तर ते नियम हे सांगतात की त्यांना घरोघरी जाऊन ही प्रक्रिया राबवायची आहे. या प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आहेत, ज्या आता त्यांनी सांगितलं की यामध्ये नाही, अनेक पूर्ण पत्ते नाहीयेत. ते पत्ते कोण क्लिअर करणार? घरोघरी जायला पाहिजे याच्याशी मी सहमत आहे, पण जे नोकरीला जातात त्यावेळेला कळाला काका, तुम्ही दाखवणार तर तुमचा अनुभव कळाला. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने कुठे राबवावी, आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपणाबद्दल जो सातत्याने प्रश्न उभा केला जातो, तो प्रश्न यामुळे आणखीनच जो आहे तो वाढत जातो. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी पार पडली जावी यासाठी हा मंडप उभारण्यात आला आहे, आणि लोक या ठिकाणी येऊन आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मी जसं म्हटलं, हे फक्त एकच ठिकाण नाही, अनेक ठिकाणी पक्ष कार्यालयांमध्ये किंवा कार्यालयांच्या आवारांमध्ये ही SIR प्रक्रिया पार पाडली जाते, आणि त्यातूनच ही SIR प्रक्रिया पूर्णपणे निवडणूक आयोगाच्याच भाषेत सांगायचं झालं तर शुद्ध आहे का? कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.